नमस्कार, मी जुईली आणि आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह. हल्लीची तरुणाई राजकारणाकडे वळू लागली आहे. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर त्यांच्यासमोर आदर्श अशी सांगावी अशी नावं फार कमी आहेत. मात्र या सगळ्यात एक महत्त्वाचं नाव घ्यावं लागेल, ते सिंधुदुर्गचे सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै यांचं. संसदेतील त्यांची भाषणं, त्यांचे किस्से हे आजही तेवढ्याच चवीनं ऐकले जातात. त्यांचे तेजस्वी भाषणं, त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व आणि हे सगळं असताना लोकशाहीची मूल्य जी आताच्या घडीला अत्यंत महत्त्वाची ठरतात ते जपणारे अशी ओळख बॅरिस्टर नाथ पै यांची आहे. त्यांचा जीवन प्रवास नेमका कसा होता, लोकशाहीचे कैवारी म्हणून त्यांची ओळख नेमकी कशी आहे आणि उत्कृष्ट संसदपटू असं बॅरिस्टर नाथ पै यांची ओळख नेमकी कशी झाली, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या स्मृती दिनानिमित्त. आणि याबाबत अधिक माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत त्यांच्याच विचाराचे पाईक ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर सर. सर, आपलंही स्वागत. उत्कृष्ट संसदपटू अशी ओळख बॅरिस्टर नाथ पै यांना कशी मिळाली किंवा हा मोठेपणा त्यांना कसा मिळाला? नाथ पै हे उत्कृष्ट संसदपटू होते हे सर्टिफिकेट सगळ्यांनाच दिलेलं आहे. म्हणजे आजवरचा भारतीय पार्लमेंटचा इतिहास बघितला तर त्याच्यामधली जर उत्कृष्ट संसदपटू काढायचं तर नाथ पैंचं नाव खूप वरचं असेल. ते केवढं मोठं होतं तर एक प्रसंग तुला सांगतो. म्हणजे आणि त्यावेळची पार्लमेंटची स्थिती काय होती, लोक कशी होती, हेही तुला त्यावरनं लक्षात येईल. नाथ पैंचा मृत्यू अचानक झाला 1971 साली आणि त्यानंतर नाथ पैंना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या पार्टीच्या म्हणजे सोशलिस्ट पार्टीच्या ऑफिसमध्ये जी मीटिंग झाली, कंडोलन्स मीटिंग, त्या मीटिंगला स्वतः अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेला गेले. ते त्यांचे जवळचे मित्र होते, ते संसदेमध्ये होते. त्यावेळेला अटल बिहारी काय म्हणाले तर अटल बिहारी त्या ठिकाणी असं म्हणाले की नाथ पै हे शब्दांचे जादूगार होते आणि नाथ पैंशिवाय पार्लमेंट ही कल्पनासुद्धा मला सहन होत नाही आहे. म्हणजे हे जे आहे की ते काय एका विचाराचे नव्हते, परंतु अशा स्वरूपाचं गौरव नाथ पैंच्या बाबतीमध्ये त्यांच्या विरोधी विचाराच्या लोकांनी केलेला आहे. नेहरूपासून सगळी त्यावेळेचे कुठलाही त्यावेळेचा मोठा नेता नाथ पै बोलणार आहेत आज सभेमध्ये, लोकसभेमध्ये म्हटल्यानंतर तो ॲब्सेंट राहायला असं व्हायचं नाही. आणि नाथ पै बोलणार आहेत म्हटल्यानंतर नेहरू मुद्दाम म्हणून ते ऐकायला यायचे. हे कसं घडलं असणार, त्याचे अनेक उदाहरणं आपल्याला देता येऊ शकतील प्रत्यक्षामध्ये. आणि एक प्रसिद्ध गाजलेलं उदाहरण मी तुला सांगतो की 1960 साली नाथ पै 1957 साली पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये गेले. त्यावेळेला ते वयाचे साधारणतः 32-33 वर्षी साधारणतः गेले. आणि 60 साली एक केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मोठा संप झाला. आता हे कामगारांचे नेते होते स्वतः नाथ पै, SM जोशी, नाथ पै हे ते कामगारांचे नेते होते आणि त्या नेतृत्व त्यांनी केलं. आणखीन तो संप सरकारने जवळजवळ चिरडून टाकला. स्वतः नाथ पैंना त्याच्यामध्ये अटक झाली, SM जोशींना अटक झाली आणि तो संप शेवटी नाईलाजास्तव त्यांना मागे घ्यावा लागला. त्यानंतर जी पार्लमेंटमध्ये चर्चा झाली त्या चर्चेमध्ये नेहरूने खूप आक्रमकपणे ह्या नेत्यांची निर्भत्सना एका प्रकारे केली. नेहरू असं म्हणाले की हे बेजबाबदार नेते आहेत, अशा प्रकारे त्यांना कामगारांना उचकवणं हे योग्य नव्हे. ज्यांना घोड्यावरती बसता येत नाही त्यांनी वाघावर बसण्याचं धैर्य का करावं, असं नेहरूने त्यांना म्हटलं. आणि हे सगळं झाल्यानंतर स्वतः नाथ पै त्यांना उत्तर द्यायला उभे राहिले. नाथ पै उभे राहिले त्याच्यामध्ये त्या नाथ पैंनी सुरुवातच अशी केली की आपल्या पंतप्रधानांनी काही दिवसापूर्वी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं एक पत्र मी तुमच्या समोर आणतो. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं की त्याच्यामध्ये नेहरू काय म्हणतायत ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असं म्हणत होते की प्रश्न लहान असतो त्यावेळेलाच तो सोडवावा, प्रश्न जर चिघळत ठेवला तर तो प्रश्न मोठा होतो, आणखीन मग तो प्रश्न आपल्याला खूप त्रासदायक होतो आणि तो सोडवता येत नाही. आमचं म्हणणं तेच आहे. आज म्हणायला लागले हे तुम्ही विचार करायला पाहिजे प्रश्न लहान असताना. त्याच्या पुढे जाऊन त्याच्यावरनं खळबळ उडाली की हे पत्र मिळालं कसं, हे प्रत्यक्षामध्ये पंतप्रधानांनी दुसऱ्या मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र हे यांना मिळालं कसं.
परंतु त्याच्यामध्ये ते नाथपै असं म्हणाले की हे एक उत्तम साहित्याचा नमुना आहे म्हणून मी सांगितलं तर तुम्ही ऐकायला काय, असं ते म्हटल्यानंतर त्यांनी ते स्वीकारलं तिथल्या आहे. पुढे ते असं म्हणायला लागले, त्यांनी नेहरूंच्या आत्मवृत्तातला त्यांचं जे आत्मचरित्र आहे नेहरूंचं त्याच्यामधलाच एक दाखला दिला. 1926 साली ब्रिटनमध्ये कामगारांचा संप झाला आणि ब्रिटनमध्ये हा जो कामगारांचा संप झालेला होता त्या संपाच्या वेळेला नेहरूंनी कामगारांची बाजू घेतलेली होती आणि ते ज्या वेळेला ते जे बोललेले होते ते पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ त्यांनी वाचून दाखवले आणि ते म्हणाले हे मी म्हणत नाही आहे, हे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतायत, हे नेहरू म्हणतायत. आणखीन म्हणाले की हे नेहरू खरे की आताचे नेहरू खरे, हा माझ्यासमोर प्रश्न आहे. म्हणजे नेहरूंचं उपमत करायचं असं नव्हे, कारण त्यांच्या वयामध्ये मोठं अंतर होतं. त्यावेळेला नेहरूंचं वय आहे 71 वर्ष, आणखीन हे 35 वर्षाचा मुलगा त्यांच्यासमोर बोलतोय. नेहरूंची कारकीर्द, त्यांची पॉप्युलरिटी, त्यांचं मोठेपण हे सगळ्या जगासमोर आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. एवढं करून ते म्हणतात की आमचं जरा चुकलंच की आम्ही नेहरू जे सांगतात ते शब्दशः खरं मानत गेलो आणि त्यांच्या नेतृत्वाच्या पाठीमागे जात आलो, हे आमचं जरा चुकलंच असं त्यांनी सांगितलं. त्या संपाच्या बातम्या ज्या त्यावेळेला आपल्या आकाशवाणीने दिलेल्या होत्या, आकाशवाणी हे साहजिकच सरकारने गव्हर्न केलेलं अशा प्रकारचा मीडिया, त्यावेळेला त्या ज्या बातम्या दिलेल्या होत्या त्या साहजिकच त्या संपाच्या विरोधी होत्या. त्यावेळेला त्यांनी नाथपैंनी त्यावेळेला बीबीसीने काय भूमिका घेतली होती आणि बीबीसीने कामगारांच्या बाजूने कशी भूमिका घेतली होती आणि खरं कसं लोकांसमोर मांडलं होतं हे सुद्धा सांगितलं. आणखीन त्यावेळेच्या नभोवाणी मंत्र्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या आकाशवाणीला हे सांगितलं पाहिजे की आकाशवाणी कशासाठी आहे, माध्यमं कशासाठी आहेत, तर लोकांसमोर सत्य आणण्यासाठी आहेत, सरकारची बाजू मांडण्यासाठी नाहीत, हे माध्यमांचं काम आहे, हे त्यांनी ते थडकावून सांगितलं. आणखीन त्यामुळे लोकांनी उचलून धरलं की हे असं सांगितलं. तर त्यामुळे नेहरू नेहमी ते बोलणार आहेत म्हणजे काय बोलतो हे नाथपै हे ऐकायला हजर राहत असत. अनेक असे प्रसंग आहेत की त्यांनी चायना आपल्यावरती आक्रमण करू शकेल याबद्दल सरकारला जागा करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान ज्या वेळेला कच्छमध्ये आलं त्यावेळेला ती बातमी पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा स्वतः नाथपैंनी सांगितली, त्यानंतर कित्येक दिवसानंतर आपल्या डिफेन्स मिनिस्टरने ते कबूल केलं. अनेक गोष्टी त्यांनी बदलायला लावल्या. ते ज्यावेळेला पार्लमेंटमध्ये गेले त्यावेळेला आपली घटनेची एक वेगळी प्रत त्यांनी तयार करून घेतलेली होती आणि प्रत्येक पानामध्ये आपलं एक वेगळं कोरं पान अशी त्यांनी बाइंड करून घेतली होती आणि त्याच्या नोट्स काढून ठेवलेल्या होत्या. पार्लमेंटमध्ये कसं वापरायचं आणि नुसतं घटनेचा अभ्यास पाहिजे, कायद्यांचा अभ्यास पाहिजे आणि पार्लमेंट प्रोसिजरचा अभ्यास पाहिजे. पार्लमेंट प्रोसिजरचा सुद्धा अभ्यास त्यांचा कसा होता त्याची एक सुंदर घटना आहे आणि ती आपल्या या भागाशी निगडीत आहे म्हणून तुला सांगतो की प्रत्यक्षामध्ये कोकण रेल्वेची मागणी त्यांनी खूप वेळा केली परंतु कोणच लक्ष देत नव्हतं आणि लोकांना तो चेष्टेचा विषय वाटायचा की या भागामध्ये कोकण रेल्वे होणं शक्य नाही. या डोंगराळ भागामध्ये ज्याला 1967 साली रेल्वेचं बजेट मांडण्यात आलं आणि रेल्वेचं बजेट मांडलं त्यावेळेला त्यांचं असं लक्षात आलं की ते पार्लमेंटच्या गृहामध्ये मेजॉरिटी नाही आहे, सत्ताधारी पक्षाची लोक तिथं नाही आहेत, उठून गेलेली आहेत. अशी स्थिती बघितल्याबरोबर त्यांनी ताबडतोब उठून नाथपैंनी 1 पैशाची कपात सूचना मांडली. रेल्वे बजेटमध्ये 1 पैशाची कपात सूचना. आता जर तरी कपात सूचना मान्य केली कुठल्याही बजेटमध्ये तर सरकार डिफीट झालं असं समजलं जातं. हा नियम आहे. हा नियम जर माहीत नसेल तर कळणार नाही. हे सांगितल्याबरोबर इंदिरा गांधी पेचामध्ये आल्या. इंदिरा गांधींनी चेंबरमध्ये त्यांना बोलवलं की तुम्ही ही सूचना जर पाठीमागे घ्या, काय करायचं, तुम्हाला काय पाहिजे प्रत्यक्षात. तर ते म्हणाले तसं नाही आहे, माझी साधी मागणी आहे की कोकण रेल्वेचं तुम्ही सर्वेक्षण करा. ही मागणी जर तुम्ही मान्य करत असाल तर मी ती कपात सूचना पाठीमागे घेतो. इंदिरा गांधींनी ते मान्य केलं आणि 67 साली जूनमध्ये त्यांनी ते मान्य केल्यानंतर मग पहिल्यांदा कोकण रेल्वेचं सर्वेक्षण झालं. ही कोकण रेल्वेची खरी सुरुवात आहे आणि हे त्यांच्या पार्लमेंटमधल्या त्या कौशल्यामुळे झाले. अशा प्रकारचा हा नेता होता. मग त्यावर संसदेमध्ये त्यांचं प्रभावी किंवा त्यांचा प्रभाव कसा पडायचा काय की त्यावेळेला आपण जर बघितलं तर पार्लमेंटमध्ये बोलणाऱ्या माणसाला एकतर इंग्रजी आणि हिंदीवरती प्रभुत्व पाहिजे. स्वतः नाथपैंचं अनेक भाषांवरती उत्तम प्रभुत्व होतं. इंग्रजीवरती तर त्यांचं होतंच, हिंदीवरती होतं, मराठीवरती होतं, कानडीवरती होतं. ह्या मराठी म्हणजे भारतीय भाषांवरती त्यांचं प्रभुत्व होतं. संस्कृतवरती त्यांचं उत्तम प्रभुत्व होतं. त्याचबरोबर उर्दूवरती होतं
आणि एवढंच नव्हे तर परदेशातल्या फ्रेंच आणखी जर्मन या भाषांवरतीही त्यांचं प्रभुत्व होतं. मी तुला प्रभुत्व सांगतोय, म्हणजे नुसतीच ती भाषा येते अशातली गोष्ट नव्हे, तर त्याच्यातलं उत्तम साहित्य त्यांनी वाचलेलं होतं. त्या उत्तम साहित्याचे ते दाखले देऊ शकत असत. आणि त्याच्यातले तत्वज्ञानात्मक ग्रंथ म्हणा, त्याच्यामधले फिलॉसॉफी सांगणारे ग्रंथ, त्यावेळेचे बरेचसे पार्लमेंटरियन हे उच्च शिक्षा विभूषित होते. उत्तम शिक्षण त्यांचं झालेलं होतं, त्यांना भाषा उत्तम अवगत होत्या आणि पार्लमेंट कसं चालतं ह्याचा अभ्यास करण्यासाठी ते परदेशामध्ये जाऊन त्यांनी त्याचा अभ्यास केला होता. म्हणजे इंग्लंडला ही लोकशाहीची आपण मातृभूमी असं समजलं जातं. आणि तिथं जाऊन त्या ठिकाणी बॅरिस्टर झालेली बरीच लोक, बरेचसे आपले नेते बॅरिस्टर आहेत. त्या लक्षात आलं असेल, गांधी होते, जिना म्हणा, किंवा आपण जवाहरलाल नेहरू म्हणा, पटेल म्हणा, ही सगळी लोक बॅरिस्टर होते. आणि त्यांनी कायद्याचा अभ्यास जो आहे तो त्या देशामध्ये जाऊन केलेला आहे. आणि तिथं पार्लमेंट कसं चालतं हे प्रत्यक्षामध्ये हे बघत असत. कशा प्रकारचे वाद होतात, कशा प्रकारे कायदा मांडला जातो, हे सगळं ते बघत असत. आणि त्याच्या मर्यादा काय आहेत, कशा प्रकारे त्याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात, ह्याचा अभ्यास करून त्या पद्धतीनेच मांडलं. आणि एक पार्लमेंटची शिस्त पाळणं, म्हणजे बाबा तो जर तिथला जो सभापती आहे तो सांगत असताना कोणी उठायचं नाही, तो सांगेल त्याप्रमाणे वागायचं. त्याने सांगितलं तुम्हाला परवानगी दिल्यानंतर तुम्हाला दिलेल्या वेळेमध्येच तुम्हाला तुमचा विषय मांडायचा आहे. बोलणं म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे किंवा धावून जाणं असला प्रकार नव्हे, एकामेकावरती खुर्च्या घेऊन मारणं किंवा त्या चेंबरमध्ये येऊन हे आज जे प्रकार चालतात, किंवा ती मध्ये जे आपण म्हणतो की त्याच्या समोरचा जो हौदा असतो त्याच्यामध्ये आतमध्ये शिरून गोंधळ घालणं, हे प्रकार त्याला होत नसत. आणि ह्याचं एक मुख्य कारण म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये सुद्धा विरोधक आपल्याला विरोधी विचाराचे लोक असू शकतात. आणि विरोधी विचाराची लोक जी असतात त्यांचं आपण ऐकून घ्यायचं असतं लोकशाहीमध्ये, हे मान्य होतं. म्हणजे हे संस्कार कसे झाले प्रत्यक्षामध्ये नाथपईंवरती. नाथपईंच्या जीवनामधला एक किस्सा आहे. ज्या वेळेला एक लक्ष्मणशास्त्री जोशींची एक सभा बेळगावला आयोजित करण्यात आलेली होती. आणि लक्ष्मणशास्त्री जोशी हे त्यावेळेला फॉरवर्ड ब्लॉकमधनं मध्ये काम करत असत. आणि त्यांनी त्या स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळेला जे दुसरं महायुद्ध झालं त्याच्यामध्ये ब्रिटिश सैन्याला पाठिंबा दिला आणि साहजिकच स्वातंत्र्य सैनिकांनी त्याला विरोध केलेला होता. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये रोष होता. तर आपली भूमिका मांडण्यासाठी म्हणून तिथं लक्ष्मणशास्त्री आले. तर त्यांच्या नाथपईंच्या काही अनुयायांनी त्यांची सभा उधळून लावली. हे नाथपईंना कळल्यानंतर नाथपई त्यांची सभा संध्याकाळी कुठे आहे म्हणून शोधायला गेले. ते संध्याकाळी शास्त्रीभावांची सभा दुसऱ्या ठिकाणी आहे असं समजलं. नाथपई आपल्या अनुयायांसह तिकडे गेले. ते गेल्यानंतर त्यांनी सांगितलं लोकांनी की नाथपई आलेले आहेत. नाथपई आलेले आहेत म्हटल्यानंतर सगळे म्हणाले की सकाळची सभा उधळलेली होती. त्यावेळेला ते म्हणाले की मी तुमची सभा उधळायला आलेलो नाही, तुम्ही काय सांगताय ते आम्हाला ऐकून घ्यायचं आहे. आणि ती सभा त्यांनी चालू दिली. त्यांचं सगळं ऐकून घेतलं त्यांनी व्यवस्थित. आणि त्यांनी आपल्या सहकार्यानं काय सांगितलं, लोकशाहीमध्ये तुमच्या विरोधी विचाराच्या माणसाचं सुद्धा मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला तुमचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, तसं तुमच्या विरोधी मत मांडणाऱ्या लोकांना सुद्धा स्वातंत्र्य आहे. आणि ते तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे. मग तुमचं मत खरं किंवा खोटं हे जनता ठरवेल, परंतु त्याला मतच मांडायला द्यायचं नाही. हा जो प्रकार होतो तो होता कामा नये. तो जर झाला तर लोकशाही जिवंत राहणार नाही. बरोबर. हे जे नाथपईने आपल्या कृतीतून, आणि हे सगळ्यांनाच माहीत होतं. म्हणजे जवाहरलाल नेहरू एवढा मोठा माणूस असताना सुद्धा नाथपईंना किंवा कुठल्याही विरोधी पक्षाच्या लोकांना तुम्ही गप्प बसा असं त्यांनी कधी केलं नाही. तुमचं म्हणणं मांडा, माझं म्हणणं हे आहे, तुमचं म्हणणं हे आहे, आम्हाला जे योग्य वाटले त्याप्रमाणे. आणि जर विरोधी पक्षाकडनं योग्य सूचना आल्या तर ते स्वीकारत असत. जवाहरलाल नेहरू किंवा ह्या लोकांचं वैशिष्ट्य असं की विरोधी पक्षाकडनं जर विधायक सूचना आली तर त्या विधायक सूचनेचा त्यांनी अनेक वेळा स्वीकार केलेला आहे. आणि त्यामुळे एकामेकाबद्दलचा एक आदर जो आहे तो कायम राहिला. आणि नाथपईने हा आपल्या संपूर्ण पॉलिटिकल करिअरमध्ये ठेवला. हे इतक्या संपूर्ण राजकीय सभांमध्ये, त्यांच्यावरती सुद्धा राजकीय सभांमध्ये सुद्धा खूप चिखलफेक झाला. काही निवडणुकांमध्ये तर त्यांच्या वैयक्तिक ह्याच्यावरनं चिखलफेक झालेला आहे. म्हणजे ते अमक्याच जातीचे आहेत किंवा ते बेळगाववरनं इम्पोर्टेड आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांना इकडून तिकडून बेळगावला पाठवून द्या. एवढंच नव्हे तर त्यांच्या अगदी वैयक्तिक जीवनामध्ये त्यांची पत्नी ही पाश्चात्य आहे, त्यामुळे त्यांना हाकलून द्या इथपर्यंत सुद्धा त्यांच्यावरती टीका त्यांच्या विरोधकांनी केली. अगदी खालच्या परिस्थितीमध्ये केली. परंतु वैयक्तिक टीकेला कधीही नाथपईंनी उत्तर दिलं नाही. ते म्हणायचे माझं चारित्र्य काय आहे, मी कोण आहे लोकांना माहीत आहे, आणि मी काय करतो हे मला माहीत आहे. मला लोकांचे प्रश्न मांडायचे आहेत,
लोकांच्या प्रश्नांची चर्चा करायची आहे, देशासमोर मोठे प्रश्न आहेत त्याची मला चर्चा करायची आहे, ते लोकांसमोर मांडायचे आहेत. मला वैयक्तिक ते तुम्ही काय सांगता याच्याकडे मला त्याचं उत्तर मला देण्याची काही आवश्यकता वाटत नाही. हे जे होतं त्या नेत्यांचं, त्यामुळे एक दर्जा राहिलेला होता. आपण म्हणतो ना की शेवटी पॉलिटिक्स जे आहे ते एका दर्जामध्ये चाललं पाहिजे, ते त्याने दाखवून दिलं. पण आता सर तुम्ही एक उल्लेख केला तो म्हणजे त्यांनी लोकशाही मूल्य कशा पद्धतीनं जपली, म्हणजे बेळगावातला तो तुम्ही किस्सा सांगितला सभेचा, आणिही असे अनेक मुद्दे असतील किंवा अनेक मुद्द्यांवरून चर्चा व्हायचे, वाद प्रतिवाद व्हायचे, त्यावेळेचं संसदेमधलं वातावरण त्यांनी कशा पद्धतीनं हाताळलं असेल किंवा त्या सगळ्यांना त्यांनी कशा पद्धतीनं उत्तरं दिलं असेल. म्हणूनच आज त्यांची ओळख लोकशाही मूल्य जपणारा किंवा त्याच्यासाठी त्यांनी मोठं काम केलंय अशी सुद्धा आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? नाथपैने अनेक प्रश्न दिसायला लावले. म्हणजे समजा सिव्हिल प्रोसिजर कोड प्रमाणे सरकारला नोटीस देण्याचं कार्य जास्त असावा का, ह्याच्याबद्दलची त्यांनी चर्चा केली. पार्लमेंट श्रेष्ठ आहे की कॉन्स्टिट्यूशन श्रेष्ठ आहे, हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्याला त्यांनी उपस्थित केला आणि त्याची चर्चा घडून आणली. म्हणजे गोलकनाथ केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिलेला होता की भारताचं कॉन्स्टिट्यूशन आहे त्याला हात लावता येणार नाही पार्लमेंटला. त्याला ते म्हणाले की पार्लमेंटला कुठल्याही गोष्टीला, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन जरी असली तरी कुठल्याही बाबतीमध्ये ती अमेंड करण्याचे अधिकार हे पार्लमेंटला आहेत, कारण ह्या लोकशाहीमध्ये लोक हे सर्वश्रेष्ठ आहेत. आणि ही चर्चा त्यांनी भारतभर घडून आणली. आणि त्याच्यावर ते नाते पालख्यावालांचं आणि त्यांचं झालेली जी चर्चा आहे मुंबईची, ती अत्यंत प्रसिद्ध चर्चा आहे. अनेक ठिकाणी त्यांनी ही चर्चा घडून आणली. आणखीन त्या स्वरूपाची तर नाथपैंचं ऐकलं असतं तर काही बदल झाले असते. आणीबाणीमध्ये सरकारला विशेष अधिकारी असावेत की नाही याबाबतची चर्चा त्यांनी घडून आणली त्या कालखंडामध्ये. हे जे सगळे मुद्दे, महत्त्वाचे मुद्दे नाथपैंनी तिथं मांडले. आणि हे करत असताना पुन्हा त्याचा संबंध लोकांशी कसा आहे, विकासाचे जे मुद्दे आहेत लोकांचे ते त्यांनी मांडले. भारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दल तर ते नेहमीच बोलत असत आणि त्यांचा प्रभाव इतका होता की ते जे उत्तम बोलायचे परराष्ट्र धोरणाबद्दल, त्यामुळे पंडित नेहरूंनी अनेक परदेशी त्यांची जी शिष्टमंडळ जायची त्या शिष्टमंडळामध्ये भारताचा प्रतिनिधी म्हणून नाथपैंना पाठवलेला आहे. म्हणजे विरोधी पक्षाचा माणूस म्हणून त्याला पाठवलं असं नाही, तर आपली बाजू भारताची ते उत्तम मांडू शकतील दुसऱ्या देशामध्ये म्हणून त्यांना पाठवलेलं आहे. हे जे नाथपैंचं होतं हे पार्लमेंटरीन कसा असावा, त्या पार्लमेंटरीन म्हटल्यानंतर तो काय घरातली कामं तुमची करणार नाही किंवा छोट्या छोट्या समजता नाही, तर ह्या त्यांच्याकडे लक्ष त्यांचं होतं. परंतु पार्लमेंटरीने काय केलं पाहिजे, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्लमेंटचं प्रत्येक सेशन झाल्यानंतर, हा नाथपैंचा मोठा पॉइंट आहे की नाथपै प्रत्येक सेशन झाल्यानंतर आपल्या मतदारसंघात येत असत आणि मतदारसंघामध्ये येऊन त्या पार्लमेंटच्या सेशनमध्ये मी काय केलं, कुठले प्रश्न लोकांशी मांडले, आपल्या देशाच्या कुठल्या प्रश्नावरती चर्चा घडून आणली, हे लोकांसमोर मांडत असत. काही लोक त्यांना विचारायचे की हे लोकांना कळेल का, तुम्ही हे जे जागतिक ह्याच्याबद्दल बोलताय ते लोकांना कळेल काय. तर ते म्हणाले हे लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे ना की लोकांना एज्युकेट करणं, लोकांना एक प्रकारचं शिक्षण देणं, त्यांना ह्या प्रश्नाबद्दलची त्यांची एक जाण वाढवणं हे माझं काम आहे. आणि म्हणून ते लोकांसमोर जात असत आणि त्या गोष्टी त्यांना समजावून सांगत असत. आणि एवढं करून ते एवढं नव्हे तर ते लोकांना असंही सांगायचे की तुमचे प्रश्न विचारा, लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे, मी चुकत असेल तर बरोबर करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही तुमचे प्रश्न माझ्यासमोर मांडा. आणि लोकांच्या समस्या घेऊन ते जात असत आणि त्या समस्या सोडवत असत. म्हणजे कसे सोडवत असत, एक छोटा किस्सा तुला सांगतो. पहिल्यांदा ज्याला नाथपै निवडून आले 57 साली त्याला ज्या पहिल्यांदा लोकसभेला निवडून आले, ते इथं आल्यानंतर इथल्या काही ख्रिस्ती समाजातल्या, कॅथलिक ख्रिस्ती समाजातली काही लोक त्यांच्याकडे आली आणि ते म्हणाले की इथले जे फादर आहेत त्यांनी आमच्या जे बाप्तिस्मा आणखी लग्नाचे वगैरे जे विधी हे असतात त्याचे चार्जेस वाढवलेले आहेत, ते आम्हाला परवडत नाहीत, ह्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा. आता हा खरं म्हणजे काही पार्लमेंटरीयांचा प्रश्न नाही किंवा त्याच्याशी संबंधित काही काय करणार, पण नाथपैंनी तो प्रश्न लिहून घेतला. नाथपैंनी चौकशी केली की हे जे इथले कॅथलिक चर्च त्याचे प्रमुख कुठे आहेत, तर त्यांना असं समजलं की याचे जे प्रमुख आहेत ते पुण्याला आहेत. मग ते पुण्याला गेले आणि त्या प्रमुखांना भेटले आणि त्यांना सांगितलं की हा प्रश्न आहे माझ्या कॉन्स्टिट्यूशनच्या लोकांचा, ख्रिश्चन समाजातला, हा प्रश्न तुम्ही सोडवला पाहिजे. तो कमी
त्याला आश्चर्य वाटलं त्या बिशपला की अरे हा माणूस एक पार्लमेंटन माझ्यापर्यंत येऊन हा प्रश्न कसा काय सांगतो. आणि त्यांनी इकडचे जे फादर्स होते त्यांच्या बदल्या केल्या. आणि म्हणजे हे जे आहे ना हे लोकांशी जोडणं म्हणजे लोकप्रतिनिधी काय करू शकतो समजून घेणं, लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्या प्रत्येक प्रश्नाची तड लावणं हे जे करणं आहे अशा प्रकारचं नेतृत्व नाथपाईंचं होतं. आणि खरं तर अशाच नेतृत्वाची आज पुन्हा एकदा गरज निर्माण झालेली आहे. आपण बघतो सभागृह म्हटल्यानंतर संसदेत आपण गेल्यानंतर आरोप प्रत्यारोपच होत असतात. तिथं सामान्यांचे प्रश्न मांडणं दूरच, त्यांचा सावळा गोंधळच कुठं थांबत नाही. त्यात हे सगळे मुद्दे मांडणं फार लांबची गोष्ट आहे. मात्र बॅरिस्टर नाथपै यांनी जे काही स्वतःसाठी नियम आखले होते ते कुठेतरी नियम आता प्रत्येक नेत्यानं स्वतः घालून देणं गरजेचं आहे. कारण ते संसदेत काय करतात ते त्यांच्या मतदारसंघापर्यंत पोचतं की नाही याबाबतची कुणाला काही माहितीच नसते. किंवा त्या आपल्या नेत्याने आम्ही ज्यांना निवडून दिले ते नेमकं काय करतात ते सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचत नाही, अशी सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पण हे घडत असताना आता तुम्ही मतदारसंघाचा उल्लेख केला. आता बॅरिस्टर नाथपै यांचा जन्म वेंगुर्ल्यातला, त्यानंतर बेळगावात ते गेले, तिथे त्यांची जडणघडण झाली. त्यानंतर राजापूर मतदारसंघातून त्यांनी इलेक्शन्स लढवल्या. हे घडत असताना जडणघडण फार महत्त्वाची असते, संस्कार होणं फार गरजेचं असतं आणि तसा माणूस घडत जातो, त्याचं व्यक्तिमत्व खुलत जातं. कशा पद्धतीनं हे सगळं घडत गेलं बॅरिस्टर नाथपै यांच्यासोबत? तू खूप छान प्रश्न विचारलास. विशेषतः आपल्याला बघ की एखादा सचिन तेंडुलकर आपण खेळताना बघतो आणि सचिन तेंडुलकर बघितल्यानंतर किती छान खेळतोय, काय ग्रेट आहे सचिन, किंवा विराट कोहली किती ग्रेट आहे असं आपण म्हणतो. परंतु तो ग्रेट केव्हा होतो, त्याने त्याच्या पाठीमागे काय कष्ट घेतलेले असतात ते समजणं जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याला जर ते व्हायचं असेल तर त्यांनी काय काय कष्ट घेतले हे समजणं फार महत्त्वाचं आहे आणि कोणत्या प्रकारचे संस्कार त्यांच्यावरती झाले. नाथपै हे आपल्या घरातलं सर्वात लहान भावंड होतं. त्यांचे मोठे 3 भाऊ 3 बहिणी आणि एक सावत्र बहीण मोठी असे घरामध्ये होते. आणि नाथपैंचे वडील हे शिक्षक होते त्यावेळेला. आणखीन ते मिशन हायस्कूल जे आहे वेंगुर्ल्याचं तिथं ते शिकवत असत. परंतु नाथपैंचा जन्म झाल्यानंतर अवघ्या 8 महिन्याचे नाथपै असताना नाथपैंचे वडील वारले, हार्ट अटॅकनेच वारले. ते वारल्यानंतर त्यांचं सगळं पालन पोषण हे त्यांच्या आईने केलं. आणि घरामध्ये काही खूप उत्तम परिस्थिती नव्हती, म्हणजे खरं म्हणजे हाल अपेष्टाची स्थिती होती. कित्येक वेळा मुलांना उपाशीही राहावं लागायचं. परंतु कोंड्याचा मांडा करून ते खाणं, त्याचं राहणं हे ते करत होते. त्यांना थोडाफार सपोर्ट त्यांच्या मामाच्या घरातनं मिळाला, म्हणजे आडारकर हे त्यांचे मामा, त्या लोकांनी त्यांना खूप, त्या कुटुंबाला खूप मदत केली आणि हेही त्या तिकडनं त्याबद्दल. परंतु ही स्वाभिमानी स्त्री होती आणि त्यामुळे सगळीच मुलं स्वाभिमानी होती. आणि ह्या पद्धतीने करत असताना त्यांना त्या मातेने शिकवलेलं होतं की तुझं स्वाभिमान सोडू नकोस, परंतु नम्रताही सोडू नकोस. नाथपै अगदी लहान असताना शाळेतला प्रसंग आहे, त्यांना पांडुरंग परोडेकर नावाचे एक शिक्षक होते, माझे ते चुलत आजोबा वगैरे असे लागतात. त्यांचा प्रसंग आहे. ते उत्तम शिक्षक होते, अतिशय प्रेमळ शिक्षक होते आणि खूप चांगल्या कथा मुलांना सांगत असत. परंतु त्याचबरोबर शिकवायला लागले की छडी लागे चमचम विद्या ये घमघम याच्यावरती त्यांचा विश्वास होता. आणि त्यामुळे मग त्या वेळेच्या पद्धतीप्रमाणे जोड शब्द दिले, जोड शब्द मुलांना लिहायला सांगितले. 3 चुका माप, पण 3री चौक्याच्या पुढे गेलं की ती छडी काढत असत आणि छडी काढत आणि पहिला हातावरती बसल्याबरोबर मुलगा आपली ते हात पाठीमागे घ्यायचा, मग कुठेही छडीने मारायचं, असं ते मारायचं. तर एकदा त्यांनी नाथला असं मारलं आणि मारल्यानंतर कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तर ते छडीचे वय दिसतात. ते भावंडांना सहन झालं नाही, कारण लहान मुलगा घरातला शेवट त्याला राजा म्हणत असत घरामध्ये. तर राजाला मारलं हे खूप त्या भावंडाला त्याचं वाईट वाटलं, राग आला. तर आपण गुरुजींना विचारलं पाहिजे, प्रश्न केला पाहिजे, म्हणून आपण त्यांच्याकडे अड्ड्यामध्ये जाऊन ते अड्ड्यात ते राहत असत, त्यांना प्रश्न आम्ही विचारणार असं ते सांगायला लागली भावंड. त्यावेळेला नाथपै असं म्हणाले की थांबा, त्याने काय माझ्यावरती क्रोधाने किंवा माझ्या असूयेने मला मारलं का, तर नाही. द्वेषाने मारलं का, नाही. माझं चांगलं व्हावं, माझं भलं व्हावं म्हणून त्यांनी मला मारलं. आणखीन त्याने तुम्ही जर तक्रार घेऊन गेलात तर ते काय करतील, तर ते माझ्याकडे दुर्लक्ष करतील आणि मला मग चांगलं शिकायला मिळणार नाही. ते प्रेमळ आहेत, त्यांच्या मनामध्ये तसं नाही आहे, तेव्हा तुम्ही असं काही करायचं नाही आहे त्यांनी सांगितलं. हा जो संस्कार आहे की मला त्यात काय करायचं आहे, गुरुबद्दलचा हा जो आदर आहे. वर्गामध्ये एका ठिकाणी त्यांचं गणित कच्चं होतं आणि त्याच्यात म्हणून त्याच्या डेप्युटी त्याला तसे आणखीन वर्गातली तपासणी करत असे. तर शिक्षकाने सांगितलं की समोरच्या मुलाचं बघून लिही. नाथने सांगितलं की मी नापास झालो तरी चालेल, पण मी समोरच्या मुलाचं बघून लिहिणार नाही.
हे जे आहे हे संस्कार घरामध्ये म्हणजे सत्यप्रथाचा जो संस्कार आहे तो त्यांच्यामध्ये होता. लहान असताना त्यांच्यामध्ये जी एक ती कलासक्ता येते किंवा रसिकत्व येतं त्यावेळेला ते समुद्रावरती तासनतास जाऊन बसत असत त्या रेतीमध्ये. आपण जर वेंगुर्ल्याचं ते जर गेस्ट हाऊस बघितलं त्याच्या ठिकाणी जे खडक आहेत त्या खडकावरती बसून ते सूर्यास्त बघत बसायचे. आणखीन केव्हा वेळ मिळेल त्यावेळेला मग माडाच्या बागेमध्ये जाऊन ते बासरी वाजवत असत. हे जे त्यांच्यावरती संस्कार आहेत सगळे हे कलासक्तपणाचे, हे निसर्गाशी जवळीक साधण्याचे, हा विशाल समुद्र बघितल्यानंतर आपलं मन किती विशाल असलं पाहिजे अशा प्रकारचे म्हणायचे, हे संस्कार त्यांच्याकडे होत होते. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मोठ्या भावाने बेळगावला दुकान काढलं आणि म्हणून ती सगळी फॅमिली बेळगावला शिफ्ट झाली. त्यामुळे बेळगावला बेनस्मिथ हायस्कूल नावाचं जुनं हायस्कूल आहे. 1832 साली ते हायस्कूल सुरू झालं आहे. म्हणजे आता एक 10 वर्षामध्ये 200 वर्ष पूर्ण होणार त्या शाळेला. आणि अत्यंत प्रसिद्ध शाळा, त्यावेळेला तर ती मिशन हायस्कूल आहे, अनेक प्रकारे प्रसिद्ध होतं. खूप मोठ्या प्रमाणात तिथं मुलं शिक्षण घ्यायचे आणि उत्तम शिक्षक तिथं शिकवायला यायचे. सुदैवाने मला त्या शाळेमध्ये शिकायला मिळालं म्हणून ती शाळेबद्दल मी जास्त प्रेमाने सांगू शकतो. पण उत्तमच शाळा, उत्तम लायब्ररी मोठी, शिकवणारे उत्तम शिक्षक आणि दुसरं म्हणजे शिक्षक प्रेरित करणारे, खेळामध्ये प्रेरित करणारे, खेळा त्यांची हॉकीची टीम कित्येक वर्ष उत्तम. त्याचबरोबर शिक्षणामध्ये वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं स्वतः वाचणं आणि मुलांना वाचायला प्रवृत्त करणं हे ते करत असत. आणि त्या ठिकाणीच त्यांचं इंग्रजी उत्तम झालं, संस्कृत उत्तम झालं, फ्रेंच भाषा ते त्याच ठिकाणी शिकले. आणि त्या शाळेच्या लायब्ररीमध्ये वाचत असताना त्यांनी अनेक तत्वज्ञानाचे ग्रंथ वाचले आणि त्याच्याबरोबर ते चर्चा घडून आणत असत विद्यार्थ्यांमध्ये. हे त्यांनी तिथं केलं. पुढे काही काळ ते फर्ग्युसनला शिकायला गेले. फर्ग्युसनला त्यांना गप्रप्रधानांसारखे मित्र मिळाले. तिथं त्यांनी वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेतला, वेगवेगळ्या मोठ्या स्पर्धांमध्ये ते भाग घ्यायला लागले. हे जे सगळं ते शिकत आलं त्याच वेळेला ते राष्ट्रसेवा दलांमध्ये आले. राष्ट्रसेवा दल ही ती राष्ट्रीय विचारांची एक अतिशय महत्त्वाची संघटना जी SM जोशी आणि साने गुरुजींनी स्थापन केलेली होती, त्याचं ते काम करायला लागले. त्याच्यामध्ये मुलांना संघटित करणं, मुलांचे प्रश्न समजून घेणं, त्यांना बौद्धिक देणं, त्यांच्या वैचारिक वाढीकडे लक्ष देणं, हे सातत्याने ते करायचं. आणि त्यामुळे तिथं राष्ट्रसेवा दलामध्ये एक वेगळ्या प्रकारची वाढ आपल्याला नाथपैंची झालेली दिसते. आणि हे करत असताना ज्या वेळेला ते तिथं शिकत होते फर्ग्युसन कॉलेजमध्ये, त्यावेळेला भारतीय स्वातंत्र्य संग्राम असा धगधगता आलेला होता. म्हणजे तो अगदी याच्यामध्ये आलेला होता. 42 मुवमेंटला आणखीन गांधीजींनी जाहीर केलं की आता स्वातंत्र्यासाठी चले जाव ही चळवळ सुरू झाली. मग ते सोडून पुन्हा ते इकडे आले. इथं आले, ते स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांनी भाग घेतला. स्वातंत्र्य किती संग्रामामध्ये त्यांनी कामगारांचे लढाई लढले, स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतला. त्यानंतर गोवा मुक्ती आंदोलनाचा लढा त्यांनी इथं लढला, आणखीन तो जगभर पोचवला. स्वतः तिथून अनेक युरोपियन देशामध्ये जाऊन तिथं निदर्शन करून तो त्यांनी पोचवला. ते सगळं झाल्यानंतर बॅरिस्टरीचं शिक्षण घेण्यासाठी, स्वातंत्र्य संग्रामातलं काम संपल्यानंतर बॅरिस्टरीचं शिक्षण पूर्ण करा असं घरातल्या लोकांनी तगादा धरल्यानंतर ते शिकण्यासाठी ते इंग्लंडला गेले. आणि त्या ठिकाणी ते सोशलिस्ट मुवमेंटमध्ये आले. त्या ठिकाणी त्यांनी केलेलं एक महत्त्वाचं काम म्हणजे लंडनसारख्या ठिकाणी त्यांनी साने गुरुजींच्या नावाने वसतिगृह काढलं. आणि त्या ठिकाणी ते गेल्यानंतर त्यावेळेच्या जी जागतिक सोशलिस्ट युवकांची संघटना होती, समाजवादी युवकांची संघटना जागतिक, त्यावेळेचा समाजवाद लक्षात घे की ज्या वेळेला USSR हे अगदी फॉर्ममध्ये होतं, आणखीन US आणि USSR अशी ती दुबळी संपूर्ण जगाची जवळजवळ झालेली होती, समाजवादी चळवळ जगभर पसरलेली होती. अशा वेळेला जागतिक समाजवादी युवकांच्या संघटनेचे ते पहिले बिगर युरोपीय अध्यक्ष झाले आणि जवळजवळ 7 वर्ष ते त्या संघटनेचे अध्यक्ष होते. त्याचं काम करण्यासाठी म्हणून ते व्हिएन्नाला गेले. ऑस्ट्रियामध्ये व्हिएन्ना हे शहर आहे आणि व्हिएन्ना ही जगाची म्युझिक राजधानी समजली जाते. त्या ठिकाणी जाऊन त्यांना तिथं त्या संगीताचाही ते आवडीने आस्वाद घेत असत. त्याच ठिकाणी त्यांची जीवनसाथी त्यांना मिळाली त्या ठिकाणी काम करत असताना. आणि त्या व्हिएन्ना विद्यापीठामध्ये हा माणसाला काय काय येत होतं, म्हणजे काय त्या ठिकाणी त्यांनी अभ्यास करण्यासाठी मला पुढे डॉक्टरेट करायची आहे म्हणून त्यांनी कुठला विषय निवडला असेल तर त्याने विषय असा निवडलेला होता की उपनिषदांच्या तत्वज्ञानाचा जर्मन तत्वज्ञानावर झालेला प्रभाव.
हा विषय त्यांनी आपल्या PhD साठी निवडला होता आणि त्याचा अभ्यास त्यांनी सुरू केला होता. विलक्षण माणूस होता. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकत जाणं, वेगवेगळं शिकणं, त्याचा अभ्यास करणं हा त्यांचा छंदच होता जणू. ते शाळेमध्ये असताना म्हणजे त्यांची जी जडणघडण झाली, ह्याला काय ते उत्तम जे बोलायचे ना, त्याच्यामध्ये जी भाषा यायची, त्याच्यावरती संस्कार कुठले झालेले होते किंवा त्यांचे व्यक्तिमत्व कसं घडत गेलं, त्यांना लोकांबद्दल करुणा कशी वाटली, त्याच्यात एक मोठा धागा संत साहित्याशी जोडलेला आहे. तो मला खूप महत्त्वाचा वाटतो. म्हणजे त्यांना सर्वात त्यांचं आवडीचं पुस्तक जर कुठलं असेल तर ते ज्ञानेश्वरी होतं. ते म्हणजे इतर मुलं त्यांच्या वर्गातली त्यांच्या मित्रांनी याची नोंद केलेली आहे की आम्ही खेळण्यासाठी म्हणजे इतर गोष्टी करत असतात कॉलेजमधली मुलं, त्यावेळेला नाथ हा संत साहित्य वाचत बसलेला असायचा. ते आम्हाला सांगायचे की तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. नाथपेंना ज्यावेळेला अटक झाली स्वातंत्र्य संग्रामामध्ये, त्यावेळेला जेलमध्ये रात्रीच्या वेळा त्यांनी ज्ञानेश्वरीवरती प्रवचनं दिलेली आहेत. आणि ज्ञानेश्वरीचा आणि संत साहित्याचा आजच्या समाजाशी काय संबंध आहे ते लोकांना सांगत असत. त्यांनी आपल्या मित्रांना जे पत्र लिहिले त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे स्वतः नाथपेंनी की हे सगळ्या दगदगीच्या जीवनामध्ये मी असताना सुद्धा माझा मूळ स्वभाव हा वारकऱ्याचा आहे. वारकऱ्याचं भक्तिमय जीवन मला अत्यंत आकर्षक वाटतं. श्रद्धामय भक्तिवन जीवन मला आश्चर्य वाटतं आणि तो माझ्या मनाचा खरा स्थायी भाव आहे असं मला वाटतं. मला ही सत्तेची राजकारण नको आहे. प्रत्यक्षामध्ये लोक मला ओढतात इथं, पण मी ह्या सत्तेच्या राजकारणाचा हे नाही आहे, पाईक नाही आहे. संतांचं जे करुणामय दृष्टी आहे ती मला महत्त्वाची वाटते. आणि जर ही करुणामय दृष्टी नसेल तर सत्तेला काही अर्थ नाही. हे जे आहे हे त्यांना असे संस्कार जिथं जिथं जे जे चांगलं मिळेल, उत्तम मिळेल ते आपल्या जीवनामध्ये आणत गेले. आणि म्हणून त्यांनी कुठपर्यंत पोहोचवलेलं संत साहित्याबद्दल त्यांचं जे शेवटचं भाषण झालेलं आहे, साखरवाडी म्हणून गाव आहे नगर जिल्ह्यामध्ये, तिथं समाजवादी पक्षाच्या शेवटच्या भाषणामध्ये त्याचं भाषण झालं आहे. नाथपेंची भाषणं वासू देशपांडे नावाचा त्यांचा मित्र त्यांनी संकलित करून काही भाषणं प्रसिद्ध केलेली आहेत. ते लोकशाहीची आराधना म्हणून पुस्तकामध्ये प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये हे सुद्धा भाषण आहे. त्याचे सुरुवातच ते असं म्हणतात की ज्ञानेश्वरांनी सांगितलेला समतेचा विचार, संतांनी सांगितलेला समतेचा विचार, हाच विचाराचे आम्ही पाईक आहोत. समाजमत म्हणजे दुसरं काही नाही, संतांचा विचारच लोकांपर्यंत आम्ही पोचवत आहोत, अशी त्या भाषणाची सुरुवात आहे. एवढे ते त्याच्याशी जोडलेले होते. म्हणजे काय आहे की संत आणखीन ह्या सगळ्या परंपरेशी सुद्धा आपण कसं जोडलेलं असायला पाहिजे हे व्यवस्थित त्यांना माहीत होतं आणि त्यामुळे लोकांना ते आपले वाटायचं. बरोबर. हे जे आपलं वाटणं आहे ना, हे असं ह्या परंपरेतनं सगळं आलेलं होतं असं मला वाटतं. आता आपण पाहिलं की अनेक गोष्टींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता, पण ते जेव्हा बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी बाहेर गेले होते, बाहेरच्या देशात गेले होते, तेव्हा त्यांना पुन्हा एकदा आपल्या इथं यावं लागलं आणि तिथूनच त्यांची राजकारणाची भूमिका सुरू झाली, राजकारणातला प्रवास सुरू झाला. त्यांना उमेदवारी दिलेली होती, तिथं त्यांचा पराभव सुद्धा झाला होता, मात्र त्यानंतर सलग 3 वेळा ते निवडून आले होते. कसं शक्य झालं? तो काय काळ होता? हां, म्हणजे पहिल्यांदा ते ज्यावेळेला बॅरिस्टरीचं शिक्षण घेण्यासाठी गेलेले होते त्यावेळेला पहिली इलेक्शन जाहीर झाली आणि बेळगावमध्ये विधानसभेचे इलेक्शन. तर बेळगावच्या विधानसभेसाठी PSP त्यांच्या समाजवादी पक्षातर्फे त्यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी संमती दिली आणि नाथपै इथं आले. त्यांच्या सभा खूप गाजल्या आणि त्यावेळेला राष्ट्रसभा दलासारखं संघटन त्यांचं होतं, खूप तरुण मुलं त्यांच्याबरोबर काम करत होती. सभा खूप गाजल्या, परंतु दुर्दैवाने म्हणजे जी गोष्ट आजच्या राजकारणामध्ये चालू आहे, जातीचा मुद्दा पुढे आला आणि हे त्यावेळेस दळवी नावाचे त्यांचे जे विरोधक एक होते ते अपक्ष होते. खरं म्हणजे एक अपक्ष उमेदवार निवडून येणं शक्य नाही. काँग्रेसचा उमेदवार पोद्दार म्हणून होते आणि दळवी म्हणून जे भुजंगराव दळवी म्हणून ते अपक्ष उमेदवार होते. परंतु केवळ जातीय मुद्द्यामुळे लोकांनी त्यांना मतं दिली आणि नाथपै त्या इलेक्शनमध्ये पडले, विधानसभेच्या इलेक्शनमध्ये. परंतु ते नाराज नाही झाले. ते आपल्या सगळ्या सहकार्यांना असं म्हणाले, अरे ही तर सुरुवात आहे, अपयशामधनं आपण आपल्या काय चुका झाल्या त्या सुधारला पाहिजेत, पुढे आयुष्य खूप आहे, खूप आपल्याला लढाया पुढे जिंकायच्या आहेत, त्यामुळे झालं तेच विसरून जावा. त्याच्यासाठी त्या इलेक्शनमध्ये झालेला खर्च आणि ह्याच्यासाठी सुद्धा खूप सोसावं लागलं त्यांच्या सहकार्यांना, कारण इलेक्शन्स आणि ह्याच्यासाठी खूप खर्च होतो आणि आताच्या काळासारखं काही परिस्थिती नाही. तरी तेही सोसून त्याच्यासाठी त्यांना पुन्हा इंग्लंडला जाणं काही काळ लांबवावं लागलं, कारण आधीचं जो सगळं कर्ज होतं हे सगळं
पुन्हा भागवणं भाग होतं. त्यांच्या सहकार्याने नोकऱ्या करून आणखीन काही कष्टाची कामं करून ते सगळं भागवलं आणि त्यांना पुन्हा मग लंडनला पाठवलं. आणि मग त्या ठिकाणी ते गेल्यानंतर 53मध्ये ते बॅरिस्टर झाले आणि बॅरिस्टर झाल्यानंतर इथं पुन्हा आले. गोवा मुक्ती संग्राम आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी भाग घेतला आणि मग 57 सालच्या इलेक्शनमध्ये ते खासदार म्हणून निवडून आले. त्याच्या आधी खरं म्हणजे 52 साली ती गोष्ट अशी आहे की 52 सालच्या इलेक्शनमध्ये ह्या राजापूर मतदारसंघामध्ये नानासाहेब गोरेंनी समाजवादी पक्षातर्फे निवडणूक लढवलेली होती. आणखीन मोरेश्वर जोशींनी त्यांचा पराभव केलेला होता. 10,000 मतांनी काहीतरी नानासाहेबांचा पराभव झाला. मोरेश्वर जोशी हे मोठे काँग्रेसचे कार्यकर्ते, त्यांचा प्रभावही सज्जन माणूस होते, त्यांचा प्रभाव मोठा होता. त्यामुळे नानासाहेबांना तो पराभव स्वीकारावा लागला. साहजिकच या इलेक्शनमध्येच मोरेश्वर जोशीच काँग्रेसचे उमेदवार होते. मग कोण उमेदवार इथं असणार? तर नानासाहेब पहिल्यांदा असतील तर नानासाहेबांना सांगावं. तर नानासाहेब त्यावेळेला गोव्याच्या जेलमध्ये होते, गोव्यात जेलमध्ये. तरी त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही लढवू इच्छिता का? तर नानासाहेब म्हणाले मी पुण्यामधून लढवीन. पुण्यामधनं नानासाहेबांनी लढवायचं लोकशाही त्यावेळेला लोकसभा असं ठरवलं. आणखीन मग इथल्या लोकसभेसाठी नाथपैंचं नाव निश्चित झालं आणि सगळ्यांनी मिळून नाथपैंना निवडलं. त्याला रावसाहेब पटवर्धन असं म्हणत होते की नाथ तू ही निवडणूक लढू नकोस, तुझ्या राजकारणाची सुरुवात ही पराभवाने व्हावी असं मला वाटत नाही. परंतु नाथ म्हणाले की नाही, मी ती लढवणार. आणि त्यांनी लढवली. आणखीन त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचे प्रचार करण्याची पद्धत आणि लोकांना आपलंसं करण्याची पद्धत आणि उत्तम वक्तृत्वामुळे त्यांचा एवढा प्रभाव पडला लोकांमध्ये की त्याने ती जिंकली. एवढंच नव्हे तर मोरेश्वर जोशींचं डिपॉझिट जप्त झालं. आणखीन ते प्रचंड मताने नाथपै पहिली इलेक्शन निवडून आले. आता तो आणखीन त्यांची मग पार्लमेंटची कारकीर्द सुरू झाली. एवढी नाथपैंना लोकप्रियता मिळाली, पण त्यामागचं रहस्य नेमकं काय होतं? नाथपै जो आपण अलीकडचा शब्द वापरायचा तर नाथपैंचा जो कनेक्ट म्हणतो आपण लोकांशी, जे जोडून घेणं होतं ते मोठं विलक्षण होतं. नाथपै कोकणामध्ये आल्यानंतर आपल्या कुठल्याही सहकार्याला किंवा भेटलेला माणसं त्यांचं एक विलक्षण स्मृतीचं त्यांना वरदान लाभलेलं होतं. एका बाजूला ते एक पाठी होते, वाचलेलं त्यांना पाठ व्हायचं. त्याचबरोबर कुठलीही व्यक्ती भेटल्यानंतर ते त्याला विसरायचे नाही आणि ते व्यक्तीला भेटल्यानंतर ते नावाने हाक मारायचे. आणि इथं आल्यानंतर ते मालवणीमध्येच त्याला बोलायचे त्याच्याशी, खै रे केव्हा बोललंय असंच ते सुरू व्हायचं. म्हणजे ते आले म्हटल्यानंतर तो एवढा मोठा माणूस माझ्याशी असं बोलतोय हेच लोकांना वाटायचं. म्हणजे ते एखाद्या झोपडीमध्ये जायचे, आणखीन म्हणायचे आजी माका जरा थोडी पेस्ट देतं, आणि तिथं मांडी घालून त्या जमिनीवरती बसूनच ते पेस्ट खायचे. हे जे आहे ना की खोबऱ्याचा तुकडा, तर पेज असा खोबऱ्याचा तुकडो नाही येतो. म्हणजे खोबऱ्यात तिला एवढं वाटायचं की माझा राजा. कोकणाच्या लोकांच्या मनामध्ये आता प्रत्यक्षामध्ये ते विरोधी पक्षामध्येच ते राहिले, परंतु त्यामुळे काय राजसिंहासन त्यांना कधी मिळालं नाही. परंतु तो अनभिषिक्त राजाच होता त्यांच्या मनाचा. नाथपै आल्यानंतर ते आपल्या सुखदुःखांबद्दल बोलणार, लोकांची जी सुख आपली दुःख असतील ते लोकांपर्यंत पोहोचायचे. ज्या वेळेला पहिल्यांदा इथं ज्या वेळेला 61 साली मोठं वादळ झालं आणि त्या चक्रीवादळामध्ये प्रचंड हानी झाली इथं. म्हणजे समुद्र आत शिरला, मोठ्या प्रमाणामध्ये झाडं पडलेली आहेत सगळीकडे. तो कालखंड ज्याला कुठलेही रस्ते नाहीत, चांगले रस्ते नाहीत, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नाथपै पहिल्यांदा म्हणजे इथं सरकारी मदत मिळण्याच्या आधी नाथपै आले. आणि नाथपै इथं सावंतवाडीला आल्यानंतर जयानंद मटकर वगैरे सगळ्या सहकार्याने घेऊन सायकली घेऊन ते वेंगुर्ला वगैरे जायला लागले. वाटेत रस्त्यामध्ये झाडं पडलेली होती, लोकांबरोबर मदत करून त्यांनी झाडं दूर करण्याचा प्रयत्न केला. उतरून जिथं रस्ता नाही तिथं चालत जायचं. वाटेमध्ये नद्यांमध्ये किंवा ओढ्यामध्ये पाणी आलं असेल तर स्वतः पोहत क्रॉस करायचा. कुठल्याही घरामध्ये जायचं. नाथपै शेवटपर्यंत कुठल्याही सरकारी कुठल्याही आपण म्हणतो ना गेस्ट हाऊसमध्ये कधी राहिले नाहीत. आपल्या मतदारसंघामध्ये आल्यानंतर ते आपल्या मित्राच्याच घरी जायचे आणि त्या मित्राच्या घरीच राहायचे. प्रत्येक शहरामध्ये छोट्या छोट्या गावामध्ये त्यांची घरं होती की ह्या घरामध्ये मी जाऊन राहणार. आणि नाथ आपल्याकडे येणार आहे म्हटल्यानंतर तो माणूस ते एवढ्या प्रेमाने ते सगळं करायचं. त्या घरामध्येच ते राहायचे. आणि ह्या सगळ्या लोकांमध्ये घरामध्ये राहणं, त्यांना काय तुमची अडचणी आहेत हे समजून घेणं, त्याचा सगळा अहवाल तयार करणं, तो अहवाल महाराष्ट्र सरकारकडे आणखीन भारतीय सरकारपर्यंत पोहोचवणं, ती मदत आणण्यासाठी प्रयत्न केलं. त्यावेळीची स्थिती अशी होती की ह्या ठिकाणी पोस्ट ऑफिसेस नव्हत्या.
तारेची सोय नव्हती, दळणवळणाची साधनं नव्हती, ही सगळी आणण्याचा नाथपईंनी सातत्याने प्रयत्न केला. बरोबर. मागासलेलाच भाग होता पूर्ण, त्यामुळे तो सगळा सुधारण्याचा नाथपईंनी प्रयत्न केलेला होता. इथं शाळा कॉलेज व्हावीत म्हणून प्रयत्न केला. वेंगुर्ल्याचं जे कॉलेज आहे जे खर्डेकरांनी सुरू केलं, त्याला खर्डेकरांचं नाव नाथपईंमुळे मिळालेलं आहे. नाथपईंनी सांगितले त्यांना खर्डेकरांचं नाव दिलं पाहिजे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या शाळा, गावामधल्या शाळांच्या अडचणी काय आहेत त्या दूर करण्याचा नाथपईंनी प्रयत्न केला. त्यांना हस्ते परहस्ते मदत मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न केला. हे सगळं नाथपई लोकांशी जुळवून करत असत. प्रत्येक त्यांच्या अडीअडचणीला ते उभे राहायचे ना, आणि त्यामुळे नाथपई हे आपले आहेत, माझे आहेत हे त्यांना वाटायचं. नाथपई इतके वर्ष गेल्यानंतर सुद्धा नाथपई आपले वाटतात लोकांना. याचा एक प्रसंग तुला सांगतो, म्हणजे कशा प्रकारे असेल नाथपईंची अटॅचमेंट. आता डॉक्टर महेश केळुसकर एक प्रसिद्ध कवी आहेत आपल्या मराठीमधले, चांगले लेखक आणि कवी. त्यांचा डॉक्टरेटचा विषय हा दशावतार आणखीन इथली लोककला असा आहे. त्याने सांगितलेला प्रसंग आहे की त्यांची डॉक्टरेटचा ज्याला अभ्यास चालू होता त्याला दशावतारावरती त्यांना लिहायचं होतं. मग दशावताराचं लिहायचं तर दशावताराला स्क्रिप्ट नसते. बरोबर. मग स्क्रिप्ट कशी कुठनं मिळणार, म्हणून त्यांनी भाविकांकडनं अशी विनंती केली की मला तुम्ही एक दशावतार करून दाखवा, त्याची आपण ती स्क्रिप्ट लिहून काढू आणि मला ती त्याच्यासाठी पाहिजे. तर भाविकांगण म्हणाले हरकत नाही, तुम्ही अमक्या अमक्या वेळेला नेरूरला या माझ्याकडे, मी ते नाटक तुमच्यासमोर करतो. ते त्या ठिकाणी जाण्याच्या पूर्वी ज्या दिवशी त्यांना त्यांच्याकडे जायचं होतं ते दुपारी जायचे होते, ते दुपारी पोचले नाहीत, संध्याकाळपर्यंत पोचले नाहीत, उशीर होत गेला आधीच्या कार्यक्रमामध्ये. त्यामुळे त्याच्या घराकडे आम्ही खरं म्हणजे एवढा उशीर झाला होता की ह्याच्यानंतर कसं करणार, 10-11 वाजलेले होते रात्री. म्हणाले ह्याच्या, तर त्यांनी निरोप पडवलं की आज काय होणार नाही असं मला वाटतं. तर ते म्हणाले की नाही मी लोकांना थांबून ठेवलं आहे, दशावतार आजच होतो तू ये म्हटल्यानंतर ते त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या भाविकांच्या घराची जी चौकट असते, आपल्याकडे अशी पद्धत आहे की ते आपलं प्रवेशद्वार असतं घराचे, त्याच्यावरती बहुतेक वेळा आपल्याकडे गणपतीची फोटो किंवा मूर्ती असते वरती. तर त्या ठिकाणी नाथपईंचा फोटो लावलेला होता. तर त्याने भाविकांना विचारलं की हे असं कसं काय, इथं हा नाथपईंचा फोटो कसा काय. तर भाविकांकडे दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. ते असं म्हणायला लागले, होच आमचो गणपती, होच आमचो गणपती, हाच आमचा देव आहे. हे प्रेम त्यांनी कुठनं मिळवलं. दशावतारी कला मोठी व्हावी म्हणून पहिली दशावतारी नाट्यस्पर्धा नाथपईंनी सुरू केली. म्हणजे सरकार करेल तेव्हा करेल, आपण पहिल्यांदा सुरू करूया म्हणून त्यांनी सुरू केली. पुढे काही वर्ष चालवली. आता ती कामगार कल्याण मंडळ चालवतं ती स्पर्धा दशावताराची. दशावतारी कलेला प्रोत्साहन मिळवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केला. इथले कलाकार इथले हे पुढे गेले पाहिजेत ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. असं प्रत्येक व्यक्तीशी ते त्यांचं जोडणं होतं. आपल्या मित्रांच्या ते आजारपणामध्ये सेवा करायला ते त्यांच्या घरापर्यंत पोहोचत असत. हे स्वतः एवढे आजारी असून हे असताना हे जे करायचे ह्यामुळे लोकांना ते आपले वाटायचे. बरोबर. आणि त्यामुळे त्यांची लोकप्रियता कायम राहिली. अनेक पैलू त्यांच्या स्वभावातले बघितले, त्यांच्या कामातले बघितले. तसंच आणखीन एक पैलू म्हणजे त्यांना रसिकाग्रणी म्हणून ओळखलं जायचं. ती ओळख नेमकी कशी काय सुरू झाली, कशी काय लागू झाली त्यांना. नाथपई हे अत्यंत कलासक्त होते, रसिकाग्रणी होते. ह्याचा मुख्य गोष्ट अशी की त्यांना विविध भाषांमधलं उत्तमोत्तम साहित्य त्यांनी आधी एक म्हणजे वाचलेलं होतं आणि त्याच्यापैकी बरंचसं त्यांना पाठ असायचं, मुखोद्गत असायचं. ते केवढं होतं म्हणजे त्यांचे एक सहकारी मित्र म्हणजे प्राध्यापक प्रधान. प्रधान सर हे फर्ग्युसनचे इंग्रजीचे प्राध्यापक, इंग्रजीमधला मोठा तज्ज्ञ माणूस. त्यांनी आठवण नोंदवलेली आहे की नाथपई हे माझ्याबरोबर शेक्सपियरच्या सॉनेट्सची भेंड्या खेळत असत. आपण कल्पनाच करू शकत नाही कवितांच्या भेंड्या खेळायच्या किंवा हे म्हणायचं तरी आपल्याला घाम मोठेल. शेक्सपियरची सॉनेट्स जी आहेत त्यांच्या नाटकातली त्याच्या भेंड्या नाथपई माझ्याबरोबर खेळत असत असं प्रधान सर म्हणतात. म्हणजे त्या भाषेवरती त्यांचं केवढा हे असेल आपण म्हणू शकतो. बोलताना त्यांच्या भाषणामध्ये अनेक वेळा अनेक कवींच्या पंक्ती, संतांची वचनं, संस्कृत श्लोक हे सहजतेने येत असत. किंवा त्यांचे वादविवाद चालू असेल तर समोरचा माणूस जर एखादा रेफरन्स द्यायला लागला ते पटकन म्हणायचे हा रेफरन्स असा नाही आहे, हा रेफरन्स असा आहे, हे ते सांगू शकत असत. अनेक कविता त्यांना मुखोद्गत होत्या, अनेक कवींच्या अनेक कविता मुखोद्गत होत्या. म्हणजे गोव्याला जे साहित्य संमेलन झालं त्याचे कुसुमाग्रजचे अध्यक्ष होते. तर कुसुमाग्रजांच्या एका नवीन काव्यसंग्रहाचं तिथं प्रकाशन झालं.
आणि प्रकाशन झाल्यानंतर त्यावेळेला गोव्याचे इलेक्शन लागलेले होते, नाथपैंना प्रचाराला जायचं होतं. त्यांनी तातासाहेबांना विनंती केली, तातासाहेब चला ना आमच्याबरोबर तुम्ही. तातासाहेब म्हणाले ठीक आहे. ते नाथपैंबरोबर जायला लागले आणि गाडीमध्ये जात असताना नाथपै आदल्या दिवशी जो काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे त्याच्यामधल्या कविता म्हणून दाखवायला लागले. कुसुमाग्रज म्हणाले हे तुला कुठं माहीत आहे, कालच तर हा काव्यसंग्रह प्रसंगित झाला आहे. तर म्हणाले मला तातासाहेब तुमची कुठली कविता सांगा, मी तुम्हाला सांगतो ती कविता कशी आहे. तुम्ही नुसती मुखडा सांगा, सुरुवात सांगा, मी ती कविता तुम्हाला म्हणून दाखवेन. आणि धडाधड त्या कविता ते म्हणून दाखवत असतात. आणि म्हणाले तातासाहेब तुमच्या कवितेमुळे आमचं मन घडलेलं आहे. तुम्ही जे म्हटले की किनारा तुला पामर आला असं जे तुम्ही म्हटलं त्यामुळे कोलंबसाचं गर्वगीत आमच्या मनामध्ये आहे. हे जे आहे हे जे त्यांच्याकडे होतं की उत्तम साहित्य वाचायचं, त्याचा योग्यप्रमाणे हे करायचा, विचार करायचा. नाथपैंच्या जीवनात आणि ते किती त्यांचं रिलेशन होतं. एक महत्त्वाचा प्रसंग त्यांच्या जीवनातला आहे की नाथपै अत्यंत आजारी होते शेवटी आणि हॉस्पिटलाइज जवळजवळ बेड रिडन होते. अशा वेळेला मंगेश पांडे त्यांचे अनेक साहित्यिकांशी त्यांचे खूप जवळचे संबंध होते. पु ल देशपांडेंचे त्यांचे उत्तम संबंध होते. पु ल देशपांडेंचं पु ल देशपांडेंनी ते गेल्यानंतर जे एक भाषण दिलेलं आहे श्रद्धांजलीपर, तेही अतिशय उत्तम भाषण आहे. ते वाचण्यासारखं आहे की त्यांच्या भावना कोणत्या स्वरूपाच्या होत्या. आचार्य अत्रेंशी संबंध होते, कुसुमाग्रजांशी होते, गदिमांशी होते, बाबू बोरकरांशी होते, मंगेश पाडगावकरांशी होते आणि सामाजिक समाजवादी चळवळीतले वसंत बापणांपासून सगळ्यांशी तर होतेच होते. तर त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी मंगेश पाडगावकर आले. मंगेश पाडगावकर त्याला आकाशवाणीमध्ये कामाला होते. आता हा प्रसंग मंगेश पाडगावकरांनी लिहिलेला आहे. आणखी खुद्द गुलजारांच्या तोंडातनंही मी तो ऐकला आहे. वेंगुर्ल्याला ज्यावेळेला त्यांच्या नाथपैंचा स्मृतिदिन मोठ्या प्रमाणात साजरा झाला त्याला गुजराल हे पंतप्रधान होते, ते आलेले होते, त्यांनीही हा प्रसंग तिथे सांगितलेला होता. तर ज्या वेळेला नाथपै आजारी आहेत अशा अवस्थेमध्ये पाडगावकर त्यांना भेटायला आले. तर ते म्हणाले की कविवर्य तुमचं काम झालं की नाही. त्यांचं एक काहीतरी बदलीचं काम पेंडिंग होतं, इकडनं तिकडे बदली व्हायला पाहिजे, ते होत नव्हती. तर म्हणाले झाले नाहीत, अजूनपर्यंत झालेलं नाही. कसं झालं नाही तर त्यांनी लगेच त्यावेळी नभोवाणी मंत्री होते गुजरात, त्यांना फोन लावला आणि त्यांनी काय सांगितलं की इंदर तुला मी एक काम सांगितलेलं होतं एका मोठ्या कवीचं, तू ते अजून कसं काय झालं नाही ते. आणि ते सांगून ते पुढे ते काय म्हणतात की इंदर हे लक्षात घे, तुला भेटण्यासाठी मी एक मोठा कवी पाठवतोय. आपण राजकारणी आहोत, आपली पावलं ही म्हणालेले रेतीवरती असलेल्या पावलासारखे असतात. त्यामुळे 50-75 वर्षामध्ये नाथ कोण होता हे लोकांच्या लक्षात राहणार नाही आणि गुजराल कोण होता ही लोकांच्या लक्षात राहणार नाही. परंतु हे कवी आणि त्यांची कविता पुढच्या कित्येक शतकं ही लोकांच्या लक्षात राहणार आहेत, ती जिवंत राहणार आहेत. त्यामुळे अशा माणसाला तुला मी भेटायला पाठवतोय. त्यांना सन्मानपूर्वक भेट, त्यांना सन्मान करून आदरपूर्वक त्यांना भेट, आणखीन त्यांचं जे काम आहे ते कर. हे असं सांगितल्यानंतर कोण करणार नाही. अशा प्रकारे ते त्यांची अनेक लोकांची अशी छोटी छोटी कामं करणं, त्यांच्याशी जोडणं, आणि हे कुठल्या ह्याने करणं नव्हे. त्यांना तेवढेच पाडगावकरांच्या कवितेबद्दलचं प्रेम होतं, ह्याच्याबद्दलचं प्रेम होतं, हे जे आहे साहित्याबद्दलचं प्रेम. महाबळेश्वरला जे साहित्य संमेलन झालं तिथं तर्कतीर्थ लक्ष्मी शास्त्री जोशींनी त्यांना मुद्दाम म्हणून बोलवलेलं होतं. बाबू बोरकर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. आणखीन प्रमुख वक्ते म्हणून नाथपैंने बोलवलेलं. हा सुद्धा एक मोठा सन्मान लक्षात घे. एक विरोधी पक्षातला माणूस आणि त्याला साहित्य संमेलनाच्या प्रमुख वक्ता म्हणून बोलवणं. नाथपैंचं तिथं जे भाषण झालेलं आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की साहित्यिकांनी काय केलं पाहिजे, त्याचबरोबर साहित्यिकांची काय केलं पाहिजे ही जाणीव ते देतात. त्याने आपल्या मनोरामध्ये आता राहता कामा नये. त्यांनी मनोरातनं खाली उतरावं, जनसामान्यामध्ये जावं आणि जनसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते तुमच्या साहित्यात आले पाहिजेत, लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. यासाठी साहित्य आहे ना, समाजाला घडवतं आणि समाजाशी जोडलेलं असतं ते साहित्य. हा इशारा ते त्या ठिकाणी देतात. हे जे आहे त्यामुळे अनेक भाषांचा संस्कार आणि कुठल्या कलेच्या बाबतीमध्ये बघायचं तर त्यांना उत्तम नाटकं बघायला आवडायची, त्यांचं ॲप्रिसिएशन करायचे, उत्तम संगीत ऐकायला आवडायचं. अनेक चांगले संगीतकार त्यांचे मित्र होते, ते ऐकायला ते मुद्दा म्हणून जायचे. वेळात वेळ काढून एवढं सगळं व्यस्त असताना ते करायचे. हे जे सगळं आहे त्यामुळे आणि लोककलेबद्दल तर त्यांना प्रेमच होतं. दशावतार वगैरे ह्या गोष्टींबद्दल त्यांना विलक्षणच प्रेम होतं.
आमचा सगळा आत्मा त्यांनी घडवला असं ते म्हणायचे दशावतारांनी. त्यामुळे ते त्यांच्याबद्दलचं प्रेम त्यांचं होतं. हे सगळं घेऊन तो माणूस जायचा, त्यामुळे सगळ्याच लोकांना तो आपला वाटायचा. बरोबर. अशा प्रकारे तो खूप मोठा, मला असं आश्चर्य वाटतं म्हणजे की हा माणूस काय काय वाचायचा, काय काय कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये होता आणि त्याचा प्रभाव कसा पडला असेल ना. म्हणजे आपल्याला आता असे राजकारणी म्हटल्यानंतर तो ह्या सगळ्या क्षेत्रापासून दूर असला पाहिजे असं अलीकडे दिसतं. तर तसं नव्हतं. हे सगळं जोडून असलेलं पाहिजे. साहित्य तुम्ही वाचलं पाहिजे. साहित्यामध्ये समाज कळतो आणि समाजाचं काय परिस्थिती हे कळतं. हे जे राजकारणी व्यक्तीला भान असायला पाहिजे. तुम्हाला समाज कसा कळणार शेवटी, तो साहित्यापर्यंतच तुमच्यापर्यंत पोहोचतो हे भान त्यांना होतं आणि त्यामुळे त्या पद्धतीचं त्यांची वाढ झालेली दिसून येते. त्यांनी खूप मोठी कामं करून ठेवली. त्यांचं साहित्य म्हणजे लोककलेसाठी त्यांनी खूप काम केलं. जनसामान्यांचे प्रश्न त्यांनी संसदेत मांडले. मात्र हे करत असताना शेवटचा काळ आठवल्यानंतर तो नकोसा वाटतो त्यांचा. म्हणजे फार कमी वेळ त्यांना हे सगळं करायला मिळाला. कशा पद्धतीचं हे सगळं त्यांनी जीवन जगलं आणि शेवटी नेमकं काय घडलं? नाथपैंच्या बघितलं तर नाथपैंचं एकूणच आयुष्य हे 48-49 वर्षाचं आहे. म्हणजे नाथपै 1971 साली गेले आणि त्याच्या आधी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की 3 वेळा ते लोकसभेवरती निवडून आलेले होते खासदार. पण 3 वेळा त्यांनी खासदार म्हणून 57, 62 आणखीन 67ची इलेक्शन जिंकलेली होती. बरोबर. शेवटची इलेक्शन पुढे होणार होती 71. म्हणजे त्यावेळेला इंदिरा गांधीने पार्लमेंट लवकर डिझॉल्व्ह केलं आणि लवकर इलेक्शन घ्यायची ठरवली आणि 71 साली इलेक्शन लागलेली होती. आणि त्यावेळेला नाथपैंचा हृदयविकार बळावला आणखीन त्यांचं अचानक निधन झालं. आता हा हृदयविकाराची गोष्ट पुन्हा वेगळी आहे. नाथपैंच्या घरामध्ये हृदयविकाराची परंपरा होती. त्यांचे वडील हृदयविकाराने गेले, भाऊही हृदयविकाराने गेले, 50व्या वर्षीच गेले. परंतु नाथपैंचा हृदयविकाराचं कशामुळे आला त्याची एक वेगळी घटना आहे. तर नाथपैंच्या बाबतीमध्ये नाथपै जेव्हा स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग त्याने घेतला 42-43 साली, ज्या वेळेला ते इथल्या चळवळीमध्ये आले बेळगावच्या, आणखीन त्यांनी खूप ठिकाणी म्हणजे त्यावेळेला तोडफोड करणं, सरकारी कचरा जाळणं, रेल्वेचे हे उखडून टाकणं, हे सगळे प्रकार त्यांच्या मित्रांनी आणि त्यांनी केलं. बेळगावमध्ये एक मोठी डेअरी आहे, आजही आहे, ती मिलिटरी डेअरी, मिलिटरीला दूध पुरवणारी. तिथं मशीनसाठी केलेला तो जो चारा होता मोठ्या प्रमाणामध्ये, ते जवळजवळ 10-12 गंजा मोठ्याच्या मोठ्या होत्या, ते रात्री पेटून दिल्या. त्याचा मोठ्याच्या मोठ्या संबंध गावभर त्याची चर्चा झाली. आणि मग त्याने असं ठरवलं एकदा की 11 मार्च 1943 हा तो दिवस आहे की ज्या दिवशी त्यांनी ठरवलं की टिळकवाडीचं जे पोलीस स्टेशन आहे ते जाळायचं. ते आणि त्यांचे काही मित्रांनी तोंडावरती बुरखा वगैरे घेतला. नाथपैने घेतला नव्हता. ते आणि त्यांचे गजानन याडगी नावाचे मित्र होते, त्यांनी घेतला नव्हता. आणि त्यांनी अचानक त्या पोलीस स्टेशनवरती अटॅक केला. पोलिसांच्या बंदुका काढून घेतल्या. त्या बंदुका तिथल्या काँग्रेसवीर म्हणून वीर आहे त्याच्यामध्ये टाकून दिल्या. आणखीन त्या कचेरीला आग लावून दिली. ही मोठी घटना होती. साहजिकच सगळीकडे धरपकड सुरू झाली. ते नंतर भूमिगत झालेले होते, लपून राहिले होते. त्यांच्या मित्रांना पकडलं, त्यांना पकडून बेदम मारहाण झाली. शेवटी नाथपैंनाही पकडलं. त्याला पोलीस प्रचंड मारहाण करत असतात. अर्थात ते ब्रिटिश पोलीस होते. मारहाण करण्यासाठी 2 अस्त्र वापरले जायचे. एक सुंदरी म्हणून. सुंदरी म्हणजे काय तर वेताची मोठी छडी जी अशी पुढे त्याला छेद दिलेले असायचे, ती मिठाच्या पाण्यामध्ये बुडवायची आणि त्याने चोप द्यायचा. माणसाच्या अंगावरती वळ उठायचे नव्हे तर ते फाटलं जायचं आणि त्याच्यातनं ते मिठाचं पाणी गेल्यामुळे ते भयंकर झोंबायचं आणि माणूस मग गुन्हा न केलेला सुद्धा कबूल करायचं. दुसरा भरमप्पा म्हणायचे. भरमप्पा म्हणजे काय तर चपला ज्या आहेत त्या चामड्याच्या चपला, जड अशा चपला, त्याला खाली नाल ठोकलेले असायचे. बापरे. आपले नाल असतात ना, ते नाल त्याचे खिळे असायचे, ते पुन्हा म्हणायला मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवलेल्या असायच्या आणि त्याने बडवलं जायचं. म्हणजे माणसाला प्रत्येक अंगभर जखमा व्हायच्या, त्याच्यामधनं रक्त यायचं. त्याने गुन्हा कबूल करावा म्हणून नाथपैंना प्रचंड मारलं. नाथपै कबूल करता येणं, त्यांना तुडवलं. त्याच्यामध्ये ते हॉस्पिटलाइज करावं लागलं. एवढं म्हणजे बेशुद्ध पडले म्हणून हॉस्पिटलाइज करावं लागलं. प्रचंड मारलं. त्यांच्या सहकार्याने मारलं, त्यांना मारलं, ह्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं. ते आल्यानंतर त्यांना अंधार कोठडीमध्ये ठेवण्यात आलं. 11 महिने ते अंधार कोठडीमध्ये होते एकट्याला.
आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मारहाणीचा त्यांना एवढा म्हणजे त्यांचं छातीला सूज आली आणि हे सगळं झालं. ज्या वेळेला 18 खटले त्यांच्यावरती त्यावेळेला होते आणि ज्यावेळेला हा पोलीस स्टेशनचा खटला चालला त्यावेळेला घडलेली गोष्ट आहे की तिथं सिव्हिल सर्जनची साक्ष झाली. त्या सिव्हिल सर्जनच्या साक्षीमध्ये त्याने असं विचारलं की नातपई हे तुमच्याकडे तपासायला आलेले होते, त्यांना काय झालेलं होतं, तुम्ही कुठल्या आजारावरती त्यांच्यावरती उपचार केले. तर त्याने असं सांगितलं की त्यांना अंजायना पेक्टोरिस नावाचा हृदयविकाराचा प्रकार झालेला आहे, त्याच्यावरती त्यांना उपचार दिला. आता नातबईंचं वय त्यावेळेला 19 वर्षाचं आहे, 19-20 वर्ष, 19-20 वर्षाचा तो तरुण आहे. तर साहजिकच त्या जजने विचारलं की या वयामध्ये हा आजार असा होऊ शकतो का. या म्हणायचं सर्वसाधारणपणे म्हणाले ह्या आजाराची केसेस ह्या वयामध्ये येत नाहीत आमच्याकडे. पण त्यांची म्हणाले की ह्या लोकांचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी आमचा प्रचंड छळ केला, त्रास दिला, म्हणून आम्हाला हे जे त्यांचं म्हणणं आहे, तर ह्याच्यामुळे हा आजार झाला असेल का त्यांना. तर ही शक्यता आहे असं सिव्हिल सर्जनने सांगितलं. हे कबूल केल्यानंतर ते साहजिकच कोर्टाचं मत त्या केसमध्ये वेगळं झालं असणार. नातबई आणि त्याचे सहकारी निर्दोष सुटले, कारण शेवटी साक्षीदारच कोणच नव्हते विरोधी. परंतु ह्याच्यामुळे त्यांना जो हृदयविकार जडला तो त्यांना आयुष्यभर त्यांच्याबरोबर राहिला. लहान असताना त्यांना प्लेगचा झालेला होता, त्यावेळेला सुद्धा त्यांच्या आईने त्यांना वाचवलेलं होतं, मध्ये टायफॉइड झाला त्याच्यामध्ये, आणि हा सबळ हृदयविकार जो आहे तो घेऊनच ते जगले. त्यांच्या पत्नीने त्यांची खूप सेवा केली. त्यांची जी पत्नी आहे ती क्रिस्टल मुशेल ही ऑस्ट्रियातली मुलगी, व्हिएन्नातली. ह्या क्रिस्टलचा भाऊ हा सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये मारला गेला होता. ती एकटीच बहीण, तिचे वडील मोठे तिथले अधिकारी होते. परंतु ती एक पतिव्रतेसारखं तिने नातपईला सांभाळलं. तिला राजकारणामध्ये रस नव्हता, पण नातपईंची जवळजवळ पर्सनल सेक्रेटरी असल्यासारखे त्यांचा पत्रव्यवहार ठेवणं, त्यांच्याबद्दलच्या बातम्या ठेवणं, त्यांच्याशी असलेल्या त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांचा उठबस करणं, हे सगळं ती अतिशय चांगलं करायची. नातपईंना 2 मुलं झाली, एक आनंद आणखी दुसरा दिलीप. नातपईचं कसं संस्कृतीशी ते जोडलेले होते, तर ज्याला हा दिलीप म्हणून मुलगा झाला तर त्यांच्याकडे एक अशी तथाकथित आपण श्रीमंत मध्यमवर्गीय अशी एक स्त्री आली आणि की तिने विचारलं तुमच्या मुलांची नावं काय. तिचा आनंद, ह्याच्यावर दिलीप म्हटल्यानंतर ओ दिलीप मीन्स दिलीप कुमार काय म्हणून ती म्हणायला लागली. तर नातपई पटकन म्हणाले ओ तुम्हाला दिलीप कुमार का आठवतो. तर ते म्हणायला लागले की रघुवंशामध्ये दिलीप नावाचा एक मोठा सम्राट होऊन गेला, ज्याच्या कुळामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झालाय, त्याचं नाव मी माझ्या मुलाला ठेवलेलं आहे. हे जे सांगणं आहे नातपईचं, असं ते जोडलेलं होतं. नातपईने आपल्या शरीराकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे त्यांना ते असं म्हणायचे माझं हे जे हृदय आहे ज्याच्याबद्दल डॉक्टर सांगतायत त्याच्यापेक्षा माझं दुसरं एक हृदय आहे, जे हृदय मला लोकांशी जोडतं, जे हृदय मला ह्या समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे मी असं सांगतं. आणि काही वेळा म्हणाले डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्यापेक्षा माझं हृदय जे सांगतं ते ऐकणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. म्हणून शेवटच्या आजारपणामध्ये सुद्धा त्याच्या आधी जी कोकण विकास परिषदा झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना येऊ नको असं म्हणत असताना सुद्धा नातपई तिथे गेलेत, बोललेत. पार्लमेंटमध्ये सुद्धा काही वेळ एका प्रसंगामध्ये तर नातपई स्ट्रेचरवरनं पार्लमेंटमध्ये गेलेले आहेत. एवढं ते करत असतात आणि सातत्याने ते त्याच्या बाबतीत ते कोणाचंच ऐकायचे नाहीत. आणि शेवटच्या आजारपणामध्ये सीमा प्रश्न, बेळगावला ते राहिले असल्यामुळे सीमा प्रश्न हा एक त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता. सीमा प्रश्न सुटला पाहिजे. सीमा प्रश्न हा भानगड काय आहे की त्या भाषेतल्या लोकांची जी भाषा असते त्या भाषेमध्ये राज्यकर्त्यांनी बोललं पाहिजे. राज्याची भाषा, राज्यकर्त्यांची भाषा आणि तिथल्या लोकांची भाषा सारखी असायला पाहिजे. ह्याच्यावरनं भाषावार प्रंतरचना आपल्याकडे झालेली आहे. मराठीची भाषा का आपल्या महाराष्ट्रात, सरकारची भाषा मराठी असली पाहिजे, आमची भाषा ही मराठी. असं हिंदी असेल तर हिंदी असली पाहिजे, तमिळ असेल तसे तमिळ. तसं तिथं जी आहे सीमाच भागातला जो मराठी माणूस आहे त्याला असं वाटायचं की आमची भाषा मराठी आहे ना, मग आम्ही महाराष्ट्रामध्ये जायला पाहिजे. परंतु ते कर्नाटकामध्ये होतं, बेळगावमध्ये कर्नाटक. म्हणून तो सीमा प्रश्नाचा जो धगधगता प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी त्यांनी खूप आयुष्यभर प्रयत्न केले, परंतु तो काय सुटत नव्हता. आणि तो प्रश्नासाठी त्यांनी उपोषणं केली, मारहाण सहन केली, तुरुंगवास सहन केलेत नातपईंना. ज्या वेळेला प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्य उदय आलं त्यावेळेला नातपई आणि त्यांचे सहकारी तुरुंगात होते. परंतु हे सगळं केल्यामुळे तो सीमा प्रश्न सुटला पाहिजे. आणि ती 17 तारीख जी आहे 17 जानेवारीला
एका सीमेच्या लढाईमध्ये 17 जानेवारीला गोळीबार झाला आणि त्याच्यामध्ये काही हुतात्मे गेलेले आहेत, म्हणून तो हुतात्मा दिन म्हणून बेळगावला साजरा होतो. तर त्याच्यासाठी जी सभा होती त्या सभेला जायचं आणि दुसऱ्या दिवशी इलेक्शनच्या सभेसाठी वेंगुर्ल्याला यायचं, असं त्यांचा तो दौरा होता. डॉक्टर सांगत होते तुम्ही जाऊ नका, तरीही डॉक्टरांचा सल्ला न मानता नाथपै तिथे गेले. मी ती सभा अटेंड केलेली आहे, म्हणजे मी त्यावेळेला बेळगावमध्ये शिकत होतो, लहान होतो, त्यामुळे मी माझ्या वडिलांबरोबर जाऊन ती सभा अटेंड केली आहे. युनियन जिमखाना पूर्ण भरला होता. युनियन जिमखाना एक मोठं ग्राउंड आहे, तिथं 10-20 हजार लोक संपूर्ण मोठाचा मोठा मॉब जमलेला होता आणि त्या ठिकाणी नाथपैंचं ते भाषण झालं. त्या ऐतिहासिक भाषणामध्ये कमी बोला असं सांगत असताना सुद्धा नाथपै जवळजवळ पाऊण तास बोलले. ते एकदा बोलायला लागले की नाथपै असं म्हणाले, त्यांच्या वक्तृत्वाचं वैशिष्ट्य काय असं त्यांच्या मित्रांनी एकदा त्यांना विचारलं, तर ते म्हणाले की मी ज्यावेळेला बोलतो ना त्यावेळेला एक तर मी अभ्यास केल्याशिवाय बोलत नाही. त्यांना भाषेची आणखीन त्यांच्या आवाजाची देणगी होती, परंतु ते म्हणाले ते काही महत्त्वाचं नाही. परंतु मी ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला मी फक्त शब्दाने बोलत नाही, तर माझं अख्खं शरीर बोलतं. म्हणजे मी एक आवेगानेच बोलतो, पूर्ण शरीर झोकून देऊनच ते बोलायचे. त्या पद्धतीनेच ते बोलले. आणखीन ते शेवटी म्हणायला लागले की आज मी माझ्या सीमावासियांच्या ऋणातून मुक्त झालो. आणि त्या रात्री त्यांना उलटी झाली आणि नंतर रात्री त्यांना एक अटॅक आला. त्या रात्री तो अटॅक आला आणि डॉक्टरनी खूप प्रयत्न केले, परंतु 17 तारखेच्या रात्री साधारणतः 12:30 वाजता, म्हणजे 18 तारखेला सुरुवात होत असताना नाथपैंचा मृत्यू झाला अचानक. अक्षरशः इथनं कोकणातून सिंधुदुर्ग ज्याला ही बातमी कळली आणि दुसऱ्या दिवशी वेंगुर्ला सभा होणार होती. मोठ्या प्रमाणामध्ये लोक तिथं आली. त्यांची मोठी ती प्रेतयात्रा अजूनही डोळ्यासमोर आहे की ती प्रेतयात्रा निघाली त्यांच्या भावाच्या त्या घरातनं टिळकवाडीतल्या. त्यांची ती 2 लहान मुलं, ती त्यावेळेला खूप लहान होती वयाने, आनंद आणखीन दिलीप, ती त्या वरच्या गच्चीमध्ये उभी आहेत. क्रिस्टल त्यांच्याबरोबर आहे आणि ती प्रेतयात्रा निघाली. त्यानंतर क्रिस्टलला त्यांनी सांगितलेलं होतं की तू राजकारणात पडू नकोस, राजकारणात तुझं क्षेत्र नाही, तू पुन्हा व्हिएन्नाला जा. म्हणून क्रिस्टल व्हिएन्नाला जायला निघाली. त्यावेळेला इंदिरा गांधीला ज्याला हे कळलं त्याला इंदिरा गांधींनी क्रिस्टलसाठी म्हणून व्हिएन्नाला भारतीय दूतावासाची, तिथल्या टुरिझम डिपार्टमेंटची एक वेगळी कचेरी काढली, तिची सोय व्हावी म्हणून. म्हणजे त्यावेळेचे पॉलिटिशियन्स कुठल्या प्रकारचे होते त्यांनी काढली. आणखीन मग ती तिथं गेली. आणखीन मग ती आपल्या 2 मुलांसह तिथंच गेली. ती तिथंच ती मुलं मोठी झाली. परंतु हा जो प्रभाव राहिलेला आहे नाथपै त्यानंतरही लोकांच्या मनामध्ये राहिले. त्यामुळे समाजवादी नंतर मधुदंडवतीने त्यांचा वारसा चालवला आणि की समाजवादी लोकविचाराची त्यानंतर पुढे 5 इलेक्शन्स मधुदंडवतीने जिंकली. हे जे सगळं झालेलं आहे ह्याची सगळी जी आपल्यावरती तो प्रभाव आहे तो नाथपैंचा आहे. बरोबर. एक पूर्ण पिढीच्या पिढी, एक पूर्ण समाजाचा समाज हा वेगळ्या पद्धतीने घडवला आणि त्यामुळे एक लोकांना ह्या भागाबद्दल जो आदराची भावना राहिली. कसा येतो नाथपै इथनं निवडून, हे जे होतं एक विलक्षण आपल्याला, म्हणजे आपल्या अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही नाथपैंना निवडून देत होतो. आम्ही कोणाला निवडून देत होतो, आमचे खासदार कसे होते आणि खासदार हे कसे असायला पाहिजेत, नेतृत्व कसं असायला पाहिजे, हे ज्यांनी प्रत्यक्षाने डोळ्याने बघितलं तर त्या धन्य आहेतच. परंतु आजही आपण अभिमानाने सांगू शकतो की आमचा वारसा कोणाचा आहे, तर आमचा वारसा हा नाथपैंचा आहे. अगदी बरोबर. आणि आता खरं हाच वारसा जपण्याची गरज निर्माण झालेली आहे. जसं तो राजकारण्यांनी जपायला हवा तसा मतदार म्हणून, सामान्य नागरिक म्हणून तो आपणही जपायला हवा आणि तीच खरं तर त्यांना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. खरं तर हे सगळ्यांचंच तसंच मत असेल. सर धन्यवाद, आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलीत. बॅरिस्टर नाथपै यांच्या जीवनातले अनेक पैलू तुम्ही उलगडून सांगितले, त्याबद्दल आपलेही आभार. कोकण सातचेही मला आभार मानायचे आहेत. खरं म्हणजे नाथपैंसारखी व्यक्तिमत्व आपल्या तरुण पिढीपुढे पोचवणं हे खूप महत्त्वाचं काम आहे आणि हे आपण करत राहिलो तरच लोक जागृत राहतील. आपल्या तरुण पिढीला एक इन्स्पिरेशन मिळेल, आणखीन आपल्याला काय करायला पाहिजे आयुष्यामध्ये याचंही मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे हा तुम्ही कार्यक्रम घेतलात याबद्दल तुमचेही मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आता इथंच थांबतोय. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण साध लाईव्ह. धन्यवाद.